होते। हा जो प्रकार मी अनेक दिवसांपासून बोलतोय की सन्मान्य रवी चव्हाण साहेब जिल्ह्यामध्ये आल्यावर काय करतात, तर हे करतात। ते परवा आले आणि जे आम्हाला अपेक्षित होतं त्यांच्याकडून तसंच ते करून गेले। ते मालवणमध्ये होते। 50 लाख 1 कोटी 50 लाख 1 कोटी हे रोज पैसे येत आहेत। म्हणजे निवडणूक गेली कितीला? 10-10 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत, 15-15 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत। जर त्यांना कळलं असतं ह्या बाजूनी वाटप होतंय तर ते 25,000 50,000पर्यंत गेले असते। काय संस्कृती आपण इथे सुरू करतोय? जिल्ह्यामध्ये हे कसं वातावरण आपण तयार करतोय ह्याचा काही घेणं देणं नाही। जिल्हा बिघडला तरी चालेल, पण निवडणुका जिंकायच्या आणि हे एकच माणूस करतोय फक्त। ही जिल्ह्यामध्ये संस्कृती अजिबात नव्हती। हे आल्यापासून हे सगळं सुरू झालं। मी आता योग्य ती कारवाई संबंधित अधिकाऱ्यांना करायला सांगितलेली आहे। FIR काय बनतोय हे लक्ष माझ्यावर आहे। ह्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सगळीकडे माझं लक्ष आहे। माझी लोक त्यांना सांगितलंय कॅमेरा सकट व्हिडिओ काढायचा, लाईव्ह सुरू करायचं आणि मला कळवायचं। बाकीची कारवाई मी योग्य त्या अधिकाऱ्यांना करायला सांगेन, पण मी आता यांची पाठ सोडणार नाही। ही जी रवी चव्हाण साहेबांची माणसं आहेत ह्यांना रोज ह्यांचा पाठलाग करून ह्यांच्या मागे यंत्रणा लावून पोलीस यंत्रणा किंवा मग निवडणूक अधिकारी, कारण का हे जर थांबलं नाही तर जिल्हा खड्ड्यात टाकतील हे लोक। रवींद्र चव्हाण यांनी एक प्रतिक्रिया दिली। ते म्हणतात की तुमच्या निलेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने असे प्रकार करतात। आणि दुसरी गोष्ट म्हटलं की त्यांनी काँग्रेसमध्ये आणि यांच्यामध्ये काही फरक नाही, फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय तुमच्याकडून। हे कोण बोललं? रवींद्र चव्हाण बोलले। कधी बोलले? रात्री प्रतिक्रिया दिली। ओके। माझ्या पायाखालची वाळू जर सरकली असती तर एवढे पैसे तुम्ही वाटले असते का? कोणा पायाखालची जमीन सरकते आहे हे स्पष्ट होत आहे ना। चारी बाजूनी आज जनता तुमच्याबरोबर नाही हे तुम्हाला लक्षात आलं। तुम्ही विकत घ्यायला मैदानात उतरलात। तुम्ही जनतेला विकत घेणार? तुम्ही मैदानात लढा ना। कोण सांगतंय आपल्याला? म्हणजे जर आपण काही लोकांसाठी हितासाठी काहीतरी करायला गेलो तर तुम्ही माझं नाव इकडे तिकडे जोडणार। मी अजून आदर तुमचा सोडलेला नाही साहेब। मी आजही तुमचा आदर करतो, पण निवडणूक लढायची ही पद्धत नाही। हा माझा जो विषय आहे ह्याच्यावर बोला। मी काय करतो? चला मी लहानच माणूस आहे साहेब, मी मान्य केलं मी लहान माणूस आहे। तुम्ही असं का करताय? तुम्ही तर मोठी लोक आहात। तुम्ही का अडकताय रोजच्या रोज? कधी व्हॅलिडिटी तुम्ही बोगस देताय उमेदवारांची। मतदार यादीमध्ये घोळ आहे आणि आता डायरेक्ट पैसे वाटप करताना तुम्हाला पकडलेलं आहे। साहेब मी लहान माणूस आहे तुमच्यासमोर, तुम्ही तर मोठी लोक आहात, तुम्ही नका वागू असे। तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, म्हणून माझ्यावर टीका करा, माझी काही हरकत नाही। पण हे जर प्रकार थांबले नाही तर साहेब मी पाठलाग करत राहणार। तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करावं, मी काय सांगणार तुम्हाला? तुम्ही एवढ्या मोठ्या पदांवर कामं केलेली आहेत, आजही मोठ्या पदावर आहात। निलेश राणे तुमच्यासमोर लहान माणूस आहे। मी माझी निवडणूक लढतोय, ती निवडणूक लढण्यासाठी मला जे समजतं ते मी करायचा प्रयत्न करतोय। ही काय मला याच्यातून वैयक्तिक फायदा काय आहे साहेब? मला काय मिळवायचं आहे याच्यातून? अजून 4 वर्ष माझ्या आमदारकीची शिल्लक आहेत। मलाही कळतं सगळं, मी काय काल परवा राजकारणात आलेलो नाही। पण हे जर प्रकार थांबले नाहीत तर उद्या जिल्ह्याची काय अवस्था होईल ह्याची भीती माझ्या मनामध्ये आहे, म्हणून मला हे सगळं करावं लागतं। आणखी एक त्यांनी म्हटलंय की कोणी जिंकलं तरी काही फरक पडत नाही, महायुतीच जिंकणार आहे, त्यामुळे खिलाडू तुम्ही घ्या। आणखी एक तुम्हाला सल्ला दिला त्यांनी की राणे साहेबांचा आदर्श बाळगा, अशा पद्धतीचा सल्लाही रवींद्र चव्हाण यांनी दिला। माझं तेच त्यांना म्हणणं आहे, आपणही राणे साहेबांचं नाव घेता, आपणही त्यांचा आदर्श बाळगावा राणे साहेबांचा। आम्ही त्यांच्याच आदर्शावर चालणारी लोक आहोत। तुम्ही कोणाचा आदर्श बाळगता हे एकदा कळलं पाहिजे ना। माझं रवींद्र चव्हाण साहेबांची अजिबात काही वाकडं नाही, आणि वाकडं असायचं कारण माझं काय पर्सनल वॉर नाही आहे।
म्हणून महायुती जिंकावी म्हणून आम्ही प्रयत्न केले ना. मग आज तुम्ही महायुतीची वार्ता करताय, मग युती केली का नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात? आम्ही तर मागणी तीच केली ना की आपण युती करावी.